सविताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणीचा एकदम नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे। तर आज आपण बनवतोय भगरीचा नायलॉन। तुम्ही याला उपवासाचा नायलॉन चिवडा असंही म्हणू शकता। हा करायलाही सोपा आहे आणि खायलाही तितकाच खमंग लागतो। ज्यांना कोणाला पहिल्यांदाच उन्हाळी काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी सोपी आहे। आणि हा नायलॉन बनवताना आपण साचा मशीन काही वापरलं नाही, अगदी सोप्या पद्धतीने हा नायलॉन बनवला आहे। आणि नायलॉन बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही। अर्थातच हा तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तर लगेच आता रेसिपी पाहूयात। सुरुवातीला एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे। वजनी प्रमाण भगरीचं सांगायचं झालं तरी 250 ग्राम म्हणजेच पाव किलो इतकी भगर आहे आणि वाटीने मोजली तर 1 वाटी भगर आहे। बऱ्याच ठिकाणी भगरीला वरई असं सुद्धा म्हणतात। तर आता ही भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने अशी चोळून 2-3 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भगरीला आपल्याला अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, कारण हिला पावडर लावलेली असते किंवा धूळ देखील लागलेली असू शकते। त्यासाठी आपल्याला असं हाताने चोळून 2-3 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता भगर मी स्वच्छ धुवून घेतली। आता यामध्ये आपल्याला भगर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून भगर आपल्याला भिजण्यासाठी रात्रभर अशी साईडला ठेवून द्यायची आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता भगर आपली खूप छान भिजली आहे। भिजल्यानंतर भगर अशी फुलून येते आणि मस्त पांढरी शुभ्रही दिसायला लागते। आता या भगरीला परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर भगर मी धुवून घेते। तुम्ही पाहू शकता भगर मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता धुतलेली भगर आपण अशीच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि आणखी एक पूर्वतयारी करायला घेऊयात। आता इथे मी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत। पाव किलो भगरीसाठी आपल्याला अर्धा किलो बटाट्याचा वापर करायचा। हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। आता बटाटे आपण बारीक किसणीने किसून घेऊयात, म्हणजे आपल्याला बटाट्याचा छान एकसारखा असा लगदा मिळेल। तुम्ही बटाटे स्मॅश करूनही घेऊ शकता, पण स्मॅश करताना यामध्ये एकही बटाट्याचा मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। आता अशाच प्रकारे मी 4ही बटाटे किसून घेते। तुम्ही इथे पाहू शकता बटाटे आपले किसून झालेत। आता बटाटे किसल्यानंतर लगेच आपण भगर शिजवायला घ्यायची आहे। तर इथे मी गॅसवरती मोठी कढई ठेवली आहे। भगर शिजवण्यासाठी आपल्याला मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे अशी कढई नसेल तर तुम्ही एक मोठं पातेलं गॅसवरती ठेवलं तरीही चालेल। आता कढईमध्ये आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने पाणी देखील मोजून घालायचं आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही। आता गॅस चालू करून फ्लेम फुल ठेवायची आहे आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी छान उकळी आलेली आहे। आता आपण जी भगर स्वच्छ धुवून बाजूला ठेवली होती ती भगर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। संपूर्ण भगर मी यामध्ये टाकलेली आहे। आता गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे आणि चमच्याने हलवत ही भगर आपल्याला 3-4 मिनिटे सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे। हलवू नका, कुठेही थांबवायचं नाही, कारण आपण गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे तर भगर खाली लागू शकते। भगर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, भगर अगदी पटकन शिजते। तर लगेच यातलं पाणी आटू शकतं, त्यासाठी याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे भगरही शिजेल आणि खालीही लागणार नाही। तर इथे मला भगर शिजवता शिजवता फक्त 2 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा यातलं पाणी आटलेलं आहे, म्हणजेच कमी झालेलं आहे। भगर आपली चांगली शिजायला लागली। आताही मी गॅसची फ्लेम फुलच ठेवली आहे। तर आणखी थोड्या वेळ आपण ही भगर शिजवून घेऊयात। तर आता भगर शिजवता शिजवता मला 3 ते 4 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता भगरीतलं पाणी पूर्ण आटले, पण अजूनही भगर आपली परफेक्ट अशी शिजली नाही। तर भगर शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि या भगरीला परत हलवून चांगले शिजवून घ्यायचं आहे। भगर शिजवताना मी नॉर्मल पाणीच यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी नॉर्मल पाणीच यामध्ये घातलं आहे। आता मात्र आपलं हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे, तर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। तर आणखी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भगर आपली छान घट्टसर झाली आहे आणि भगर अगदी परफेक्ट आपली शिजली आहे। भगर शिजल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारचं दिसतं, छान पांढरं शुभ्र तयार झालं आहे आणि मस्त घट्टसरही झालं आहे। भगरीचे दाणे ते मस्त ट्रान्सपरंट दिसायला लागतात, तेव्हा समजायचं भगर आपली परफेक्ट शिजली आहे। आता आपण बटाटे किसून बाजूला ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत।
पाव किलो भगरीसाठी अर्धा किलो बटाट्याचा वापर आपण इथे केला आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. आता लगेच यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता बटाटा आपल्याला अशा पद्धतीने या भगरीमध्ये छान एकजीव करून घ्यायचा, म्हणजेच मिक्स करायचा आहे. छान आपल्याला यामध्ये बटाटा घोटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते. अगदी तशाच प्रकारे तुम्हाला देखील हा बटाटा भगरीमध्ये छान घोटून घ्यायचा आहे. आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. लो गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे भगर खाली लागणार नाही आणि बटाटासुद्धा यामध्ये छान मिक्स होईल. तर तुम्ही पाहू शकता, भगरीमध्ये बटाटा अगदी छान मिक्स झाला आहे. छान एकजीव आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मस्त घट्टसरही झालं आहे. बटाटा यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही, कारण बटाटा आपण अगोदर शिजवूनच घेतलेला आहे. आता या तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी 1.5 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालते. आता मिरचीची पेस्ट आपण यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. गॅस पहा कमीच ठेवायचा आहे, कारण मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे आणि छान शिजले देखील, तर खाली लागू शकतं. मी यामध्ये मिरचीची पेस्ट घातली आहे. तुमच्याकडे हिरवी मिरची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता, किंवा मिरची लाल तिखट न वापरतासुद्धा हा नायलॉन बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता, मिरचीची पेस्ट यामध्ये छान मिक्स झाली आहे. परफेक्ट असं आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला दुधाची पिशवी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला मिश्रण भरायला सोपं जातं. तुमच्याकडे दुधाची पिशवी नसेल तर तुम्ही मिठाची देखील पिशवी इथे वापरू शकता. 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये आता हे तयार मिश्रण भरून घ्यायचं आहे. खूप जास्त एका वेळेला मिश्रण यामध्ये भरायचं नाही, नाहीतर नानोल बनवताना हे मिश्रण बाहेर येऊ शकतं. तर 2 चमचे मी यामध्ये हे भरून घेतलं आहे. आता आपल्याला ही पिशवी ग्लासच्या बाहेर काढून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला हे मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून एक रबर टाईट करून घ्यायचं आहे आणि खालचा कोन आहे आपल्याला हलक्या हाताने कात्रीने थोडासा कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त हे कोन मोठा कट करायचा नाही, छोटाच कट करायचा, म्हणजे नायलॉन छान बनतो. आता लगेच आपण नायलॉन बनवायला घेऊयात. तर इथे मी अगोदर पॉलिथिन शीट अंथरून घेतली आणि त्याला थोडं देखील तेल लावलं नाही. तेल न लावतासुद्धा वाळल्यानंतर हे भगरीचे नायलॉन या पॉलिथिन शीटपासून आपोआप वेगळे होतात. आपण हे मिश्रण थोडंसं थंड करून घेतले तरीसुद्धा हे मिश्रण खूप जास्त गरम आहे. नायलॉन बनवताना हाताला माझ्या चटका बसत होता, म्हणून मी या पिशवीला वरून एक रुमाल गुंडाळून घेतला आहे आणि नंतर हे नायलॉन पाडून घेते. तर तुम्ही पाहू शकता किती सोपे आहेत हे नायलॉन बनवायला. अगदी लहान मुलंसुद्धा हे काम पटकन करतील. घरातील लहान मुलांना हे जर काम दिलं तर त्यांनासुद्धा खूप आवडेल. फक्त हे मिश्रण तुम्हाला थोडंसं थंड करून घ्यावं लागेल आणि मगच त्यांना हे बनवायला सांगावं लागेल. मिश्रण थंड झाल्यानंतर हे नायलॉन अगदी पटपट बनवता येतात, कारण फक्त आपल्याला रांगोळी काढताना जसे टिपके द्यायचे असतात तसंच आपल्याला इथे टिपके देऊन घ्यायचे आहेत. हे जे भगरीचं मिश्रण आहे, जसं जसं थंड होतं तसं तसं ते घट्टसर व्हायला लागतं. मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर तुम्ही यामध्ये गरम पाणी मिक्स करू शकता आणि नंतर याचे नायलॉन बनवू शकता. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपले हे नायलॉन तयार झालेले आहेत. आता राहिलेले नायलॉन आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. संपूर्ण नायलॉन बनवून झाल्यानंतर 2 दिवस आपल्याला हे नायलॉन कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर आता मी तुम्हाला 2 दिवसानंतरच भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता, नायलॉन आपला मस्त वाळलेला आहे, छान कुरकुरीत तयार झाला आहे. सध्या ऊन थोडंसं कमी आहे, पण तरीसुद्धा हा नायलॉन पहा खूप मस्त वाळला आहे. कडकडीत उन्हामध्ये हे नायलॉन मी 2 दिवस वाळवून घेतले. आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता हा नायलॉन बनवला आहे, की तुम्ही याला वर्षानुवर्ष स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल याला वास वगैरे येत नाही आणि अजिबात खराबही होत नाही. आता लगेच आपण याला तळून घेऊयात. तर तळण्यासाठी तेल मी इथे अगोदरच गॅसवरती कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये नायलॉन टाकायचे. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपले नायलॉन फुलून आलेले आहेत. असे चांगलं तळून झाले की लगेच आपल्याला ते बाहेर काढायचे. खूप जास्त वेळ तेलामध्ये राहिले तर त्याला रंग थोडासा लालसर येऊ शकतो, कारण यामध्ये आपण बटाटा देखील वापरला आहे. बटाटा खूप जास्त वेळ तेलात राहिला तर तो करपू शकतो आणि त्यामुळे याचा रंगही बदलू शकतो.
तर खूप छान आपले हे नायलॉन तयार झालेत. तर आणखी एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते. तेल आपलं चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये नायलॉन सोडायचे. तर पहा मस्त फुललेले आहेत आणि खूप पांढरे शुभ्रही तयार झालेत. असे तळले की पटकन बाहेर काढायचे म्हणजे त्याला लाल रंग येत नाही. गॅस आता आपल्याला कमी ठेवायचा तळल्यानंतर. तर अशाच पद्धतीने मी आणखी काही नायलॉन तळून घेते. आता लगेच आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे देखील या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर करते आणि हे शेंगदाणे आपल्याला आता हलकेसे तळून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे असल्यामुळे खूप जास्त वेळ याला तळण्यासाठी लागत नाही. तुम्ही कच्चे शेंगदाणेसुद्धा इथे वापरू शकता. पण मी काय करते की किराणासोबत जेव्हा शेंगदाणे घरी आणते ते खराब होऊ नयेत म्हणून ते लगेच भाजून ठेवते. म्हणजे ते जास्त दिवस टिकतात. त्याला अळी किंवा जाळी लागत नाही किंवा किडेही होत नाहीत म्हणून. तर पहा शेंगदाण्याचा आपला हलकासा रंग बदलला आहे. आता लगेच बाहेर काढून घेऊयात. शेंगदाण्याला खूप जास्त वेळही तळायचं नाही. शेंगदाणे खूप जास्त लाल झाले तर ते तळल्यानंतर थोडेसे कडवट लागतात. त्यासाठी असा हलकासा रंग बदलला की लगेच शेंगदाणे तेलातून बाहेर काढून घ्यायचे. आता लगेच आपण हिरवी मिरची तळून घेऊया. तर हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्यात. 4 हिरवी मिरच्या आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि नंतर तेलामध्ये टाकून ती मस्त फ्राय करून घ्यायची आहे. चिवड्यामध्ये हिरवी मिरची असली की चिवडा खायलाही खमंग लागतो आणि दिसायलाही छान दिसतो. हिरवी मिरची आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जायला हवा. छान तळली की मिरची खातानाही तिखट लागत नाही. मिरची जर कच्ची राहिली तर चिवडा आहे तो मऊ पडू शकतो. त्यासाठी मिरची आपल्याला अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर मिरची आपली अगदी छान तळली बाहेर काढून घेऊयात. आणि लगेच तळलेली मिरची या चिवड्यावरती टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला हा चिवडा तयार झालेला आहे. याला रंगही खूप सुरेख आला आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊयात. हा चिवडा मिक्स केल्यानंतर तुम्ही याला टेस्ट करून पाहायचं आहे. मीठ कमी वाटत असेल तरच इथे तुम्हाला वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे. पण यामध्ये मला मीठ घालायची गरज वाटत नाही. मी थोडासा चिवडा खाऊन पाहिला तर चवीला एकदम परफेक्ट झाला आहे. म्हणून मी यामध्ये वरतून मीठ घातलं नाही. तर पहा अगदी अप्रतिम आपला हा भगरीचा नायलॉन चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा सोप्या पद्धतीने भगरीचा नायलॉन करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला उपवास आहे तेव्हा अशा प्रकारे चिवडा बनवून खा. करायलाही सोपा आणि खायलाही तितकाच खमंग लागतो. तर ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर देखील करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालासुद्धा मिळेल आणि माझी एकही नवीन रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.